गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार। माजी मंत्री माननीय बाळासाहेब जाधव व राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नातून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून लातूर रोड तालुका चाकूर येथे गेल्या 40 वर्षांपूर्वी संत गोविंदबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या नावाने शाळा स्थापन करून परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय उपलब्ध करून दिली। 40 वर्षांपूर्वी या परिसरातील विद्यार्थ्यांना चौथीनंतर शिक्षणासाठी चाकूर किंवा बाहेरगावी जावे लागत होते। मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवणे त्या काळात जिकिरीचे होते। संत गोविंदबाबा शाळेच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यामुळे उपलब्ध झाली। मेहनती शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांनीही या संधीचं सोनं करून दाखवलं। शाळेचे बरेच विद्यार्थी सध्या प्रशासकीय सेवेत, संरक्षण सेवेत, वन खात्यात, शिक्षण खात्यात, पोलीस खात्यात, राज्य सरकारच्या विविध खात्यात कर्तव्यावर आहेत। 2025-26 या शैक्षणिक वर्षात ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत या शाळेचे आर्यन राजेंद्र कांबळे, प्रथमेश दत्ता बामणे, जयदीप राम बरीदे हे 3 विद्यार्थी प्रवेश पात्र झाले आहेत। NMMS कुमारी शेख अल्फिया चांदसाब, कुमारी प्रणिता बजरंग कदम, कुमारी श्रेया कुलदीप कांबळे व संकेत गोकुळ राजमाने हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत। केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत आर्यन राजेंद्र कांबळे व प्रथमेश दत्ता बामणे हे 2 विद्यार्थी पात्र झाले आहेत। गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, संस्थेचे सचिव भिंगोले गुरुजी, अविनाश भैया जाधव, पंचायत समितीचे सभापती सूरज भैया पाटील, मुख्याध्यापक संग्राम पवार, लातूर रोडचे माजी सरपंच मधुकरराव मुंडे, अब्दुल रहीम शेख, सिद्धेश्वर अंकलकोटे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। जिल्हा प्रतिनिधी दयानंद वाघमारे, लातूर चाकूर। संत गोविंदबाबा विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर या ठिकाणी उपस्थित आहे। त्या विद्यालयामध्ये आपण आलेलो आहे। या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून पवार सर या ठिकाणी उपस्थित आहे। या विद्यालयामधून गुणवत्ता यादीमध्ये काही विद्यार्थी आलेले होते, ते कोणत्या याच्यातून आलेले आहेत ते आपण त्याच्याबद्दल। नमस्कार सर, आपलं नाव सांगायचं? नमस्कार, मी पवार संग्राम देवदासराव, संत गोविंदबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर रोड तालुका चाकूर येथे कार्यरत असून आज रोजी राष्ट्र माझा या चॅनलचे सन्माननीय पत्रकार दयानंदजी वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या विद्यालयामध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2025-26 गुणवंत विद्यार्थी आर्यन राजेंद्र कांबळे 300 पैकी 249 गुण, प्रथमेश दत्ता बामणे 300 पैकी 225 गुण व जयदीप राम बरीदे 300 पैकी 189 गुण घेऊन निवड झालेली आहे। तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये NMMS परीक्षेसाठी 20 विद्यार्थी प्रविष्ट झाले असता त्यापैकी 4 विद्यार्थी पात्र झालेले आहेत। 8वी स्कॉलरशिपसाठी 18 विद्यार्थी प्रविष्ट आहेत, त्यांचा निकाल आणखी लागलेला नाही। 5वी स्कॉलरशिपसाठी 8 विद्यार्थी। एकंदरीत शाळेची पटसंख्या 350 आहे। भव्य असं मैदान, सुसज्ज अशी इमारत, या ठिकाणी सर्व स्टाफ उपलब्ध आहे आणि आमचं हे युनिट बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूर द्वारा संचलित माजी राज्यमंत्री सन्माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब यांनी या परिसरातील मुली व मुलं शिकली पाहिजेत यासाठी या युनिटची उभारणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेली आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष तसेच सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब वारंवार या ठिकाणी भेट देतात। तसेच सहसचिव माननीय श्री भिंगोले साहेब, माननीय श्री अविनाशजी जाधव साहेब,
अहमदपूर पंचायत समितीचे नूतन सभापती व आमचे संचालक माननीय श्री सूरजभैया पाटील साहेब, सर्व संचालक मंडळाच्या निगराणीखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यरत आहोत आणि आम्ही मेहनत घेतो व विद्यार्थी देखील आम्हाला प्रतिसाद देतात. पंचक्रोशीतील पालक व बालक या ठिकाणी सुरक्षितपणे शिक्षण घेतात यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्याचबरोबर माझा सर्व स्टाफ या ठिकाणी मेहनत घेतो. अशीच त्यांनी मेहनत घ्यावी व पालकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो व थांबतो.